अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली होती. मात्र आता केळीला चांगली मागणी मिळत असून जळगावच्या बाजारात केळ्याला चांगला भाव मिळत आहे व केळीची आयात देखील या ठिकाणी झालेली आहे. आमच्यासोबत काही केळीचे शेतकरी आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगणार, सध्या जळगावच्या केळीला चांगली डिमांड मिळताना दिसून येत आहे, चांगला भाव मिळतो आहे, काय सांगाल? सर, पहिले जेव्हा होती तेव्हा भाव नव्हता. आता आहे, म्हणजे आता भाव आहे तर केळी नाहीये. केळी उपटून टाकली शेतकऱ्यांनी. मग काय करणार मग? आता काय तरी कसा भाव मिळतोय, काय सांगाल? फायदा कसा आहे शेतकऱ्यांचा नेमका? आता तर भाव आहे पण मला केळी नाही ना सर. आता काय करायचं त्याच्यात? शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अडचणीत वाढल्या. जेव्हा माल राहतो तेव्हा भाव राहत नाही, जेव्हा माल नाही तेव्हा भाव. आता आहे. आपण काय सांगणार? आता यावर तेच सांगणार की बा जेव्हा आमचा माल येईल तेव्हा भाव पाहिजे बा, असं बस. दुसरं काय सांगणार? आपण काय सांगणार? युद्धजन्य परिस्थिती सुरू होती, त्या पिरियड मध्ये केळीची निर्यात कुठेतरी थांबली होती, मात्र आता केळीला चांगले दिवस येताना दिसून येत आहे, काय सांगा? अभी तो फिलहाल केली का जो युद्ध थमने की वजह से एक्सपोर्ट चालू हो गया है और एक्सपोर्ट की वजह से जो है केली को अभी फिलहाल 2200 का भाव मिल रहा है। 2200-2300 एक्सपोर्ट्स का भाव है और रेगुलर भाव जो है 1500 से 1800 रुपए तक के है। मागच्या काळामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालेलं होतं. मात्र आगामी काळात जर या ठिकाणी पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा केळीमध्ये घसरण होऊ शकते. पुनः अगर झाला युद्ध तो थोड़ा बहुत तो फर्क गिरेंगे ही, मगर इधर केली भी नहीं है ना, माल भी इधर कम है। माल कम है ना. माल कम होने की वजह से जो है लोकल में रेट अच्छा रहेगा। सध्या माल कसा येतोय बाजारामध्ये? केळीचा माल कसा येतोय? बाजारामध्ये समझो स्पोर्ट क्वालिटी तो यहाँ बाजार में नहीं आती, स्पोर्ट जगहों से भरे जाता है। यहाँ पर जो है 2 नंबर 3 नंबर माल ज्यादा आता है बाजार में। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यानिमित्त बाजारात केळी कशी दाखल होते? केळीला काही मागणी आहे उन्हाळ्यात? उन्हाड़ा के पीरियड में तो अपने इधर तो नहीं, मगर बाहर ज्यादा मांगनी है, अपने इधर थोड़ी कम रहती है। तरी रोज किती माल हा आपला या ठिकाणी आता खपतोय केळीचा? अभी फिलहाल स्पोर्ट्स के जो है कंटेनर 18 22 15 एक कंटेनर भरे जा रहे रोज के। युद्ध वहाँ पर ईरान कतर इधर उधर भरे जाते। जळगावची केळी ही जगभरामध्ये या ठिकाणी रवाना होत असते आणि जळगावची केळी हा देशामध्ये या ठिकाणी जगामध्ये फेमस आहे. आणि काय सांगणार, तरी माल कसा जातोय रोज? रोज माल बोले तो यहाँ पर वॉश वगैरह करके जाता है माल, कैरेटों के अंदर जाता है, कुछ बॉक्स में पैकिंग वगैरह होती है उसके अंदर जाता है, आजू बाजू से पॉलिथीन वगैरह लगा के। मागे काय भाव होते ना आता काय भाव आहेत? मागचे भाव जो होते युद्ध की वजह से थोड़ा भाव कम थे, 300 से लेकर 800 रुपए तक के भाव थे। अभी युद्ध बंद हुआ और एक्सपोर्ट चालू होगा, एक्सपोर्ट चालू होने की वजह से भाव अभी बढ़ गए। भाव फिर भी अभी फिलहाल 1800 से लेकर तो 2300 रुपए तक के भाव है। नक्कीच या ठिकाणी अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, मात्र सीज फायर लागू होताच जळगावच्या बाजारात केळीला चांगली या ठिकाणी मागणी वाढलेली आहे. जवळपास 1800 ते 2300 रुपयाचा भाव या ठिकाणी केळीला मिळत असल्या कारणाने शेतकरीसह व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण या आहे आणि जळगावच्या केळीला एक चांगलं महत्व या ठिकाणी प्राप्त होताना दिसून येत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.